हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मग कसे आहात? कसा आहे आजचा रविवार? आज तसं तर आपल्या कथेचा भाग याचा दिवस नाही आहे. पण तरीही मी आज हा एपिसोड अपलोड करत आहे, हा व्हिडिओ अपलोड करत आहे. कारण की अजूनही कमेंट्स येतात की ताई कथेचे समोरचे भाग कधी येणार? तुम्ही समोरची कथा कधी टाकणार? अभि आणि वेदांतिका बहरेल प्रेम कथेचे समोरचे भाग कधी येतील? तर ज्यांना माहिती नाही, आज त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ केला आहे, जेणेकरून त्यांना कळावं की आपले अभि आणि वेदांतिका बहरेल प्रेम कथा बंद झालेली नाही आहे. मी त्याचे समोरचे भागही अपलोड करत आहे, पण ते या चॅनलवर नाही, तर आपल्या दुसऱ्या चॅनल हॅशटॅग तुझी स्वप्न माझी इथे अपलोड होत आहे. मी अगोदर पोस्ट सुद्धा केली आहे आणि व्हिडिओ सुद्धा टाकला होता, पण कदाचित कुणी कुणी तो बघितला नसेल, कारण मी तो लवकरच डिलीट केला होता. तर आता मी पुन्हा हा व्हिडिओ टाकत आहे, तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा. आणि जर मला समोरची कथा वाचायची असेल तर त्या चॅनलवर विजिट करा. तिथे आपल्या कथेचे समोरचे भाग येत आहेत आणि तिथेच आपले कथेचे समोरचे भाग अपलोड होतील. आणि या चॅनलवर फक्त तिथे मी कथेचे समोरचे भाग येतील, हे लक्षात असू द्या. आणि दोन्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की समोरचे ज्या पण कथा येतील त्या दोन्ही चॅनलवर येतील. आणि अभि आणि वेदांतिकासाठी तर तुम्हाला त्याच चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण की तिथेच आपले समोरचे भाग सुरू आहेत आणि कथा खूप इंटरेस्टिंग मोडवर आली आहे, कारण की तिथे आता एक नवीन एंट्री झाली आहे आणि थोडं गुपित सुद्धा आहे. ते लवकरच आता उघडणार सुद्धा आहे आणि खूप छान असं गोड ट्विस्ट सुद्धा येणार आहे ते लवकरच. आणखी खूप खूप छोट्या मोठ्या अशा घटना आहेत ज्या मी विचार केला आहे की आपल्या व्हिडिओमध्ये दाखवायच्या आहे. ट्विस्ट कथेला अनुसरून असे ट्विस्ट येणार आहे, तर ते सगळं वाचायला तुम्हाला आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. इथे ती कथा पुन्हा टाकू शकत नाही, कारण की मी इथे नवीन कथा सुरू केली आहे. तिथे ही कथा पण खूप छान आहे. मी एक नवीन वेगळी कल्पना घेऊन या कथेला लिहायला सुरुवात केली आहे, तर होप्स तुम्हाला आवडेल. तर ही कथा सुद्धा नक्की वाचा आणि आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला माझ्या लिहिलेल्या कथा आवडत असतील, तर वाचायला आवडत असतील, तर दोन्ही चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि राहिला प्रश्न की कोणी कोणी कमेंट करतात की ताई तुम्ही रेग्युलर दोन्ही पार्ट्स टाका ना, एक सकाळी एक संध्याकाळी. तर मी सांगू इच्छिते की माझ्याकडे ना वायफाय कनेक्शन नाही आणि अनलिमिटेड डाटाचं पण काही सोर्स नाही आहे, त्यामुळे मी माझ्या मोबाईलवरूनच अपलोड करत असते आणि जेवढा माझ्या बजेटमध्ये बसते तेवढाच मी व्हिडिओ अपलोड करते. त्यामुळे कदाचित भाग छोटे मोठे होतात आणि रेग्युलर दोन्ही कथा रोज अपलोड करायला काही नाही, पण ते मला माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम येतो आणि मग डाटा पण संपून जातो, नेट पण संपून जाते. त्यामुळे ते कसं वायफाय कनेक्शन नसल्यामुळे मला दोन्ही भाग अपलोड करता येत नाही रोज, म्हणून मी अल्टरनेटिव्ह अपलोड करत असते. एक दिवस हा, एक दिवस तो, आणि रविवारी ब्रेक घेत असते, जेणेकरून जर मला काही एक्स्ट्रा काही करायचं असेल तर मी त्या दिवशी शांत विचार करून आपल्या कथेस काय ट्विस्ट द्यायचा काय नाही याचा विचार करून समोरच्या कथेचे भाग लिहित असते. तुम्हाला तर माहितीच आहे, मी तुमच्या येणाऱ्या कमेंटवर कथेचे भाग लिहित असते. आपली कथा पहिलेपासून लिहून ठेवलेली नाही आहे, त्यामुळे लक्षात असू द्या, तुमच्या कमेंटवर मी कथा लिहित असते. आपण मला असं वाटते की कधी कधी हा भाग छान वाटेल, हे ट्विस्ट आणायला हवं, कारण ट्विस्ट शिवाय कथा होत नाही ना. सगळं कसं सुरळीत चालू राहील आणि गोड राहील तर त्या कथेला अर्थ सुटत नाही ना. चालू घडामोडी अप अँड डाऊन दाखवाच लागतो.
म्हणून आपल्या कथेमध्येच थोडा वेगळा करण्याचा मी प्रयत्न करीत असते. तर तुम्ही नक्की तू तिथे मी पण वाचा आणि अविवेदांतिकाचा बहरेल प्रेम कथा सुद्धा वाचा. ती सुद्धा कथा आपल्या नवीन चॅनलवर अपलोड आहे, तर लक्षात असू द्या आणि प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.